नमस्कार. काय म्हणताय? उद्या पुढे जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे. हा काही उमेदवार आहेत. आलते इकडे तुमच्याकडे? नाही, उमेदवार आमच्याकडे रोज येतात. हा. सोनाबाई दाभाडे आम्हाला शरद पवार गट घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. हा. आणि आमच्या चारही गावांचं बहुमत त्यांच्या मागे आहे. काय समस्या आहे तुमच्या गावाच्या? आमच्या गावाच्या समस्या बघायला गेलं तर भरपूर समस्या आहेत, पण ते काय कोणी लक्ष देत नाही त्या समस्यांवर. आता जे उमेदवार आहेत तुमचे दाभाडे, हा, ते सर्व प्रश्न सॉल्व्ह करतील काय वाटतं तुम्हाला? 100% ते करायचा प्रयत्न करतील आणि त्यांना आमचा पाठिंबा आहे. तुमचा शिवकालीन तो रस्ता मंजूर झालेला आहे. पूर्ण आता वर्ष झालं. आता निधी पण पाठीमागे चाललेला आहे, पण त्या रस्त्याचं काम अजून काही पूर्ण होत नाही. का होत नाही? ते काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहे, शेतकरी रस्ता देत नाहीत. किती शेतकरी? त्याच्यामध्ये 7-8 शेतकरी आहेत. तर मुख्य 2 शेतकऱ्यांनी पुढूनच अडवले मेन शून्यापासूनच. पुढं काही अडचण नाही. पण आता शासनाने सांगितलं की शिवरस्ते असतील, पान रस्ते असतील, कवहट रस्ते असतील, सगळे खुले कर सांगितले. खुले करायला सांगितले पाहिजे, शेतकरी ऐकायला तयार नाहीत कुणी. आणि आम्ही पंचायत समितीला BDOना लेटर पण दिलेले, तहसीलदारांना लेटर दिलेले. आता ते बोलले आम्ही त्याच्यावर काहीतरी बघू, अजून तिकडून काही रिप्लाय आलेला नाही. आता ह्या गटामध्ये सोनाबाई दाभाडे असतील जिल्हा परिषदला, हा सिंधुताई गारे आहेत, हा इकडं स्नेहल पंडित मेमाने आहेत. हम्म हे 3 उमेदवार आता जिल्हा परिषदेला उभे आहेत. हम्म. काय वाटतं कोणाचं पारडं जड जाईल त्या भागातून? ह्या भागातून तर सोनाबाई दाभाडेच पारडं जड जाईल. हा. आणि सिंधुताई गारे सरांच्या मिसेसला पण इकडून भरपूर वोटिंग पडणार आहे. पडणार आहे हा, दोन्हीचं पण. दोन्हींचं पण. सोनाबाई दाभाडे ह्या तुमच्या भागातले उमेदवार आहेत. आमच्याच भागातले उमेदवार आहेत, पण मागे गारे सरांनी इकडं बरीचशी कामं केलेली चांगली. काय कामं केली? आहे ते शिक्षक होते, मुख्याध्यापक होते आश्रमशाळेवरती. बरं बरं. मग त्यामुळे संपर्क चांगला आहे त्यांचा. चांगला संपर्क आहे, म्हणजे टक्कर देऊ शकतात ते. गारे सट्ट करू शकतात हा, त्यांना, दाभाड्यांना. दाभाडेंना. आणि मेमनांचं कसं काय राहील? मेमनांचं नाही इकडं काही. काही नाही. नाही. म्हणजे बीजेपीला काही इकडे हेच नाही. बीजेपीला नाही, बीजेपीला आम्ही पहिल्यापासून वोटिंग करत नाही. बरं बरं. तसं पाहायला गेलं तर तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सगळे. हा, राष्ट्रवादीचे. मग ह्या वेळेस दोन्हींची जास्त हे होईल. जास्त दोन्हीची जास्त टक्कर राहणार आहे. आता सगळा खेळ उदापूरवर राहणार आहे. उदापूरवरती. हा, म्हणजे उदापूर वोटिंग जर केलं तर मग उमेदवार विजय म्हणायचा. विजय. कारण डिंगोरे सगळे राष्ट्रवादीकडूनच आहे. उदापूरच खेळ करणार आहे. बरं बरं. पण उदापूर हा शिवसेनेचं की हा, त्याच्यामुळे तर म्हणलं मग उदापूरच खेळ करणार आहे. 5000 वोटिंग उदापूरची. उदापूर मध्ये चालू आहे त्यांचा कार्यक्रम, बघू. बरं, काय अपेक्षा आहे तुम्हाला? हे जे काय निवडून येतील उमेदवार, त्यांच्या तुम्हाला काय अपेक्षा आहे? कोणी उमेदवार निवडून आमची जनतेची कामं केली, बस झालं.